लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या चौपाटीवर दाखल। 10 किलोमीटरच्या अंतरासाठी सुरू आहे 20 तासांपासून मिरवणूक। यंदा मूर्त विसर्जनासाठी वापरणार अत्याधुनिक तराफा। मुंबईतील विविध गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीतला उत्साह शिघेला। परळचा राजा गणेश गल्लीच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 22 तासांनंतरही सुरूच। मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेआधीच विसर्जन। भाऊरंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे 4 वाजता विसर्जन। गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर। ट्रॅक्टर ट्रॉलीचा हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यानं शॉक। मुंबईतील साकीनाका परिसरातील घटनेनं हळहळ। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट। मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। भारंगी नदीच्या प्रवाहात बुडाल्याची घटना। तिघांचाही शोध सुरू। मुंबईतील जुहू चौपाटीवर लगेचच स्वच्छतेचे उपक्रम। अभिनेता अक्षय कुमार, अमृता फडणवीसांसह अनेक जण झाले उपस्थित। दिव्याज फाउंडेशनकडून राबवला जात आहे बीच क्लिनिंगचा उपक्रम। बीड जिल्ह्यात पोलिसांना आडनाव लावता येऊ नये ही लाजिरवाणी बाब। धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली चिंता। सर्व समाजातल्या लोकांनी पुढे सारं सुरळीत करावं असं आवाहन। बीड जिल्ह्यात समता उरली नसल्याची ही खंत। मराठा समाजाकडून सरकारच्या हैदराबाद गॅझेटच्या GR संदर्भात कोर्टात कॅव्हेट दाखल। मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय GR बाबत कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून कॅव्हेट। वनराज आंदेकर हत्येचा बदला घेतल्याचं प्रकरण। गोविंद कोमकरची हत्या केल्याच्या गुन्ह्यात मोरक्या सूर्यकांत आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर भारताच्या संघाच्या कर्णधारपदी। KL राहुल आणि सिराज उतरणार दुसऱ्या मॅचमध्ये। यंदाचं दुसरं चंद्रग्रहण आज रात्री 9:57 ते मध्यरात्री 1:26 पर्यंत लागणार। चंद्राला खग्रास ग्रहण। 2022 नंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण। आशिया चषक हॉकीच्या फायनलमध्ये आज भारत आणि दक्षिण कोरिया आमने-सामने। टीम इंडियाचा फॉर्म बघता विजेतेपदाची मोठी संधी। भारतीयांनी स्पर्धेत नोंदवलेत आतापर्यंत 35 गोल। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर।